Network Initiative. समाजात आपण अनेक करिअर्स बघतो, ज्यामध्ये अनेक लोक यशस्वी होतात तर काही अयशस्वी होतात, पण लोक त्याच लोकांना लक्षात ठेवतात जे यश संपादन करतात. असाच अनेक करिअर्सपैकी एक पेशा हा डॉक्टर पेशा. डॉक्टर पेशामध्ये आपण बघितलं तर नाव, पैसा, स्टेटस हे सगळं मिळतंच, परंतु जे महत्त्वाचं आहे ते मिळतं समाधान. ह्या पेशामध्ये कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या दुःख, वेदना, त्रास या आपल्या शिक्षणातून किंवा आपल्या हातून जेव्हा बरे होतात आणि त्याच्या चेहऱ्यावरती जे हास्य येतं, त्याच्यातून मिळणारं समाधान याची तुलना कशाशी होऊ शकत नाही. असेच एक यशस्वी व्यक्ती नव्हे, एक यशस्वी जोडपे यांचा आज आपण परिचय करून घेणार आहोत, ज्यांच्या कार्याची ओळख आपण आज करून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्ते. डॉक्टर अमोल सानप हे MS आर्थो आहेत. डॉक्टर प्रमोदिनी सानप या MS गायनेकोलॉजिस्ट आहेत. सानप यांनी MBBS ही डिग्री JJ हॉस्पिटल मुंबई येथे कंप्लीट केलेली आहे. तसेच पोस्ट ग्रॅज्युएशन MS त्यांनी केम हॉस्पिटल मुंबई येथे कंप्लीट केले आहेत. जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे गुडघ्याचे आणि खुब्याचे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे शिक्षण त्यांनी अमेरिका व मुंबई येथे घेतलेले आहे. तसेच लाड हॉस्पिटल मुंबई येथे त्यांनी त्यांची फेलोशिप कंप्लीट केलेली आहे. तसेच 2010 मध्ये त्यांचे पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर अवघ्या पुढच्या 4 वर्षामध्ये त्यांनी त्यांचं हे पुढचे शिक्षण कंप्लीट केले आहे. आणि त्यानंतर 2014 ते 2015 हे 1 वर्ष त्यांनी प्रवरा मेडिकल ट्रस्ट लोणी येथे पूर्ण वेळ आपली वैद्यकीय सेवा दिलेली आहे. तसेच जून 2021 मध्ये त्यांनी स्वतःचे अगदी नवीन अद्ययावत सुसज्ज असे हॉस्पिटल संगमनेर येथे स्थापन केले आहे. डॉक्टर प्रमोदिनी सानप यांनी यांचे MBBSचे शिक्षण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद येथे कंप्लीट केले आहेत. तसेच पोस्ट ग्रॅज्युएशन केम हॉस्पिटल मुंबई येथे कंप्लीट केले आहे. हाय रिस्क प्रेग्नेन्सी, इनफर्टिलिटी अँड लॅप्रोस्कोपी म्हणजे ज्या कॉम्प्लिकेटेड प्रेग्नेन्सीच्या केसेस असतात, दुर्बिणीद्वारे ज्या शस्त्रक्रिया असतात, तसेच वंध्यत्वाच्या ज्या केसेस असतात, त्या केसेसमध्ये मॅडमचा हातखंडा आहे. 200 पेक्षा अधिक क्रिटिकल केसेस त्यांनी यशस्वीरित्या हाताळल्या आहेत. 50 पेक्षा जास्त लॅप्रोस्कोपीच्या केसेस त्यांनी त्यांच्या या नवीन हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या पार पडलेल्या आहेत. सर, तुम्ही तुमचं उच्च शिक्षण मुंबई, अमेरिका येथे कंप्लीट केलं आहे आणि व्यवसाय सुरुवात करण्याची संधी तुम्हाला जे मोठे शहर्स आहेत मुंबई, पुणे, नाशिक येथे देखील होती किंवा अमेरिका येथे देखील तुम्ही सेट होऊ शकले असते, तरी देखील तुम्ही संगमनेरचीच निवड करिअरसाठी का केली? माझं मूळ गाव संगमनेर. शिक्षणासाठी मी मुंबई, त्यानंतर अमेरिका या ठिकाणी होतो. या मोठ्या शहरांमध्ये किंवा मोठ्या देशांमध्ये बऱ्याच कॉम्प्लिकेटेड आणि मोठ्या मोठ्या शस्त्रक्रिया होत असतात, जसं गुडघा प्रत्यारोपण, खुबा प्रत्यारोपण. परंतु या सर्व शस्त्रक्रिया संगमनेर परिसरातील ग्रामीण लोकांना तेवढ्याच कौशल्याने उपलब्ध व्हाव्या म्हणून मग मी माझं हॉस्पिटल संगमनेर येथे चालू करण्याचा निर्णय घेतला. आणि एका अर्थाने तो निर्णय माझ्यासाठी एक मानसिक सुख देणारा पण होता. आणि इथे हॉस्पिटल चालू केल्यानंतर लोकांचा जो प्रतिसाद मला मिळाला, लोकांनी जो मला आदर दिला, त्याबद्दलही सर्व गोष्टी मनासारख्या घडल्यासारखं मला वाटतं आहे. एकंदरीत गुडघा व खुबा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया आम्ही यशस्वीरित्या सानप हॉस्पिटल येथे करत आहोत. त्या गावाकडच्या सर्वसामान्य लोकांना या शस्त्रक्रिया करण्यासाठी मुंबई, पुणे येथे जाण्याची आता गरज नाही. त्यांना त्या सर्व शस्त्रक्रिया त्याच आधुनिक पद्धतीनं संगमनेर येथे उपलब्ध आहेत. आणि हेच माझं संगमनेरला येण्याचं इंटेन्शन होतं. सानप हॉस्पिटल येथे
सांधेरोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी कोणकोणत्या विशेष सुविधा उपलब्ध आहेत हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आपलं सानप हॉस्पिटल हे विशेषतः सांधेरोपण शस्त्रक्रिया मनामध्ये ठेवूनच उभारण्यात आलेलं आहे. अगदी एंट्रीपासून अगदी ऑपरेशन थिएटरपर्यंत सर्व गोष्टी रुग्णांना सोयीस्कर अशा व्हाव्या अशा हिशोबानंच सर्व गोष्टींची निर्मिती करण्यात आलेली आहे. मग त्यासाठी सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी येणारे जे पेशंट आहे त्यांना चालायला अडचणी, मग हॉस्पिटलमध्ये अद्ययावत लिफ्टची सुविधा आहे, AC रूम्स अवेलेबल आहेत, ट्रेंड स्टाफ इथे अवेलेबल आहे आणि सर्वात महत्त्वाचं जे हॉस्पिटलचं हृदय आहे, हॉस्पिटलचं ऑपरेशन थिएटर, हे ऑपरेशन थिएटर सांधेरोपण शस्त्रक्रिया हे मनामध्ये ठेवूनच डिझाईन करण्यात आलेलं आहे. या ऑपरेशन थिएटरमध्ये लॅमिनार एअरफ्लो जो सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी खूप जास्त गरजेचा आहे, ज्याच्यामुळे इन्फेक्शनचं प्रमाण खूप जास्त कमी होतं. तर हे लॅमिनार एअरफ्लो ऑपरेशन थिएटरमध्ये बसवण्यात आलेलं आहे. ऑपरेशन थिएटर हे मॉड्युलर आहे, त्याच्यामध्ये 3 बॅरियर सिस्टीम आहे, सर्व आधुनिक पद्धतीच्या मशिनरीज, पेशंटचं मॉनिटरिंग सिस्टीम, ॲनेस्थेशिया वर्कस्टेशन या सर्व सुविधा या हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये उपलब्ध आहेत. ऑपरेशन झाल्यानंतरही रुग्णांना हॉस्पिटलमध्ये वावरण्यासाठी चांगल्या लॉबीज आहेत, त्यांना व्यायाम करण्यासाठी ट्रेंड स्टाफ आणि फिजिओथेरपिस्ट देखील येथे उपलब्ध आहेत. माझा तिसरा प्रश्न तुम्हाला असा असेल की पेशंटनी सानप हॉस्पिटलसाठीच सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी का निवड करावी? सानप हॉस्पिटल जसं मी म्हणालो हे आमचं संगमनेर येथे उभारलेलं अद्ययावत हॉस्पिटल आहे. बऱ्याचदा या शस्त्रक्रियांसाठी रुग्ण मुंबई, पुणे, नाशिक येथे जाण्याचा पूर्वी विचार करायचे की तशा पद्धतीचं ऑपरेशन मुंबई, पुण्याला किंवा मोठ्या शहरातच होतं, ही जुना विचार होता. परंतु आता आपल्या सानप हॉस्पिटल येथे जसं मुंबई, पुणे, नाशिक येथे ऑपरेशन थिएटर असतं तशा पद्धतीचं ऑपरेशन थिएटर आपण इथे उभारलं आहे. सर्व सोयी सुविधा आपण इथे रुग्णांना प्रोव्हाइड करत आहोत. परंतु हे सर्व करताना कॉस्ट हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे. बऱ्याचशा गावाकडच्या लोकांना अशा मोठ्या शहरांमध्ये जायचं म्हटल्यावर खूप सारे पैसे मोजावे लागायचे. आता संगमनेर येथे सेम सुविधा, सेम ऑपरेशन कमी पैशामध्ये उपलब्ध होतं आणि हीच आमच्या हॉस्पिटलची USP आहे की जे तंत्रज्ञान मुंबई, पुणे, नाशिक येथे वापरण्यात येते तेच आम्ही इथे वापरतो. सेम शस्त्रक्रिया, सेम सांधा, सगळ्या सेम गोष्टी, परंतु रुग्णांना त्यांना अफोर्ड होतील अशा कॉस्टमध्ये संगमनेर येथे आमच्या हॉस्पिटल येथे उपलब्ध आहे. अजून दुसरी एक गोष्ट की बऱ्याचदा मुंबई, पुणे, नाशिक येथे गेल्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतरचा जो फॉलोअप आहे तो पण अडचणीचा होतो. मग बऱ्याचदा फॉलोअपसाठी पेशंट्सला अशा मोठ्या शहरांमध्ये जाणं त्रासदायक ठरतं. परंतु संगमनेर येथे लोकली हे ऑपरेशन झाल्यानं पोस्ट ऑफ फॉलोअप अतिशय सुलभरित्या अवेलेबल आहे. फिजिओथेरपीचं सेक्शन व्यवस्थितरित्या त्यांना गाईड करत असतं. नातेवाईकांची काही गैरसोय होत नाही. ऑपरेशन करतानासुद्धा नातेवाईकांना जाणं येणं, जेवण या सर्वांचं बर्डन पडत नाही, कारण संगमनेर येथेच सर्व गोष्टी होत आहेत. त्यामुळे ऑपरेशनच्या दरम्यान, ऑपरेशन नंतर रुग्णांना अतिशय चांगल्या रीतीनं या सर्व गोष्टी मॅनेज करता येतात. तर एकंदरीत खर्च आणि कन्व्हिनियन्स या 2 गोष्टी आमच्या हॉस्पिटलसाठी USP आहेत आपल्या गावाकडच्या लोकांसाठी. तर जवळपास जुन्नर, अकोले, सिन्नर, आळेफाटा, नांदूर, राहुरी, श्रीरामपूर अशा लांबून पेशंट येतात. संगमनेर येथे येणं आता रोडमुळं फार सोपं झालं आहे आणि कमी गर्दीचं ठिकाण असल्यानं पोहोचणंही फार सोपं झालं आहे. एकंदरीतच कमी खर्चामध्ये आणि अतिशय सोयीस्कररित्या सर्व गोष्टी इथे मॅनेज होतात. मला हे जाणून घ्यायला आवडेल की आपण स्त्रीरोग तज्ज्ञ आहात, तर आपल्या ह्या स्त्रीरोग विभागामध्ये आपल्याकडे अशा कोणकोणत्या विशेष सुविधा उपलब्ध आहेत? संगमनेरमध्ये सानप हॉस्पिटल इथे मी स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून काम करते आहे आणि इथे स्त्रीरोग तज्ज्ञ अर्थात ऑब्स्टेटिक्स आणि गायनेकोलॉजी या दोन्हीशी रिलेटेड सगळ्या सुविधा आपण सानप हॉस्पिटल इथे अवेलेबल केलेल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं सोनोग्राफी मशीन इथे आहे आपल्याकडे अवेलेबल. त्याच्यामुळे वंध्यत्व निवारणासाठी अर्थात इन्फर्टिलिटी ट्रीटमेंटसाठी ज्या सोनोग्राफी
ची गरज असते, त्या सोनोग्राफी इथे सानप हॉस्पिटल इथे केल्या जातात. त्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये पहिल्या महिन्यामध्ये, 7व्या महिन्यामध्ये आणि 9व्या महिन्यामध्ये जे ग्रोथ स्कॅन अर्थात बाळाची वाढ बघण्यासाठी आपण ज्या सोनोग्राफी करतो त्या देखील इथे मी स्वतः करते. त्याच्यामुळे त्या देखील पेशंटला अतिशय सहजरित्या इथे अवेलेबल आहेत. ANC केअर अर्थात प्रेग्नन्सीमधली सगळी जी काळजी आहे आणि फॉलोअप आहे तो इथे केला जातो. आणि डिलिव्हरीच्या वेळेला नॉर्मल डिलिव्हरीसाठी आपण सर्वोच्च प्राधान्य आपल्याकडे दिलं जातं आणि नॉर्मल डिलिव्हरीचा रेशो हा देखील आपल्याकडे अतिशय चांगला आहे. इन्फर्टिलिटी ट्रीटमेंटसाठी ज्या काही ट्रीटमेंट अपॉर्च्युनिटीज असतात, जसं की बीज वाढीसाठीचे मेडिसिन्स आणि त्याच्यानंतरची सोनोग्राफी आणि पहिला टप्पा अर्थात IUI इंट्रायुटेराइन इन्सेमायनेशन त्याची देखील लॅब आपल्याकडे आहे आणि IUIची सुविधा देखील आपल्याकडे उपलब्ध आहे. गर्भपिशवीसाठीचे जे ऑपरेशन्स असतात ते सगळे ऑपरेशन आपल्याकडे दुर्बिणीच्या पद्धतीने अवेलेबल आहेत. ओपन ऑपरेशन अर्थात ओपन हिस्टेक्टॉमीचा जमाना हा अतिशय जुना जमाना आहे, टाक्यांचं ऑपरेशन ज्याला आपण म्हणतो. परंतु आज देखील दुर्बिणीच्या ऑपरेशनबद्दल पेशंटच्या मनामध्ये अतिशय शंका असतात. त्यांना असं वाटतं की दुर्बिणीमुळे अर्धवटच ऑपरेशन होईल, अर्धा भाग हा आतमध्ये राहून जाईल, अशा प्रकारचे बरेचसे गैरसमज हे ग्रामीण भागामध्ये असतात. तर मी त्यांना सगळ्यांना सांगू इच्छिते की दुर्बिणीचं ऑपरेशन हे सगळ्यात जास्त ॲडव्हान्स्ड ऑपरेशन आहे आणि पेशंट फ्रेंडली अर्थात पेशंटला हे ऑपरेशन केल्यानंतर केवळ 2 दिवस हॉस्पिटलमध्ये राहण्याची गरज पडते. तिसऱ्या दिवशी पेशंट घरी जाऊ शकतात. मॅडम, दुसरा एक प्रश्न असा विचारायचा वाटतो की आत्तापर्यंत आपण खूप कॉम्प्लिकेटेड केसेस हँडल केलेल्या आहेत, तर या अनुभवामधून सगळ्यात जास्त हाय रिस्क असलेली एखादी केस किंवा अशी केस की तुमच्या हार्ट टचिंग आहे, कायम तुमच्या आठवणीमध्ये राहिलेली, अशी तुम्ही सांगू शकता का? सगळ्या सुविधा आपण इथे अवेलेबल करतो. जसं की कॉम्प्लिकेटेड प्रेग्नन्सी अर्थात हाय रिस्क प्रेग्नन्सीमध्ये जुळागर्भ असेल, गर्भपिशवीच्या तोंडापाशी वार असतो, प्लासेंटा प्रिव्हिया असेल आणि सगळ्यात जास्त कॉमनली बघितलं जाणारं म्हणजे प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन अर्थात प्रेग्नन्सीमध्ये वाढला जाणारा BP. तर याचे खूप कॉम्प्लिकेशन्स असतात पेशंटसाठी आणि बाळासाठी देखील. तर ह्या अशा प्रकारच्या ज्या केसेस आहेत ह्या अतिशय ट्रिकी आणि कौशल्यपूर्ण केसेस असतात. तर तुम्ही आत्ता उल्लेख केला की तुमची हार्ट टचिंग, तर खरोखरी मला हा प्रसंग सांगायला खूप आवडेल. 2021मध्ये आम्ही ह्या वास्तूमध्ये जेव्हा आलो जून महिन्यामध्ये आणि त्याच्यानंतरची पहिली दिवाळी होती आणि धनत्रयोदशीच्या 4 दिवस आधी माझ्याकडे एक पेशंट ॲडमिट होती की जिचा फक्त 7वा महिना होता आणि सगळ्यांना माहिती की 7व्या महिन्यातली बाळं ही काही वाचू शकत नाहीत. पण त्या पेशंटचा BP इतका वाढलेला होता की आम्हाला तिची डिलिव्हरी करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. मी त्यांना ही सगळी परिस्थिती समजावून सांगितली आणि त्यांना हे देखील सांगितलं की आपण बाळाला काचेच्या पेटीमध्ये ठेवावं लागेल आपल्याला आणि त्याच्यानंतर बाळ वाचेल की नाही याची काही मी गॅरंटी देऊ शकत नाही, परंतु डिलिव्हरी करून घेणं हे पेशंटचा जीव वाचवण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. आणि मी त्यांना हा पण ऑप्शन दिला की तुम्ही पुण्याला किंवा मुंबईला किंवा नाशिकला पेशंटला शिफ्ट करा की जिथे ICU अवेलेबल आहे आणि बाळासाठी सुद्धा लगेचच काचेची पेटी अवेलेबल होईल. परंतु त्यांचा इतका विश्वास होता आणि ते म्हणाले की नाही मॅडम, तुम्ही आम्हाला सगळ्या धोक्यांची कल्पना दिलेली आहे आणि आम्हाला असं वाटतं की तुम्ही ही केस इथेच हँडल केली तरी पण ती यशस्वी होईल आणि आमचा पूर्ण तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही हे करा, इथेच करा. आणि जेव्हा पेशंट आपल्यावरती असा विश्वास दाखवतात तेव्हा आपला पण कॉन्फिडन्स दुणावतो. आम्ही त्या पेशंटचं इथे सिझेरियन सेक्शन केलं आणि ते अवघं 750 ग्रामचं बाळ होतं. अकोल्याची पेशंट होती, मला अजून आठवतं. आणि धनत्रयोदशीच्या दिवशी ते सीझर झालं. त्याच्यानंतर ते बाळाला आम्ही आळेफाट्याच्या ICUमध्ये NICUमध्ये शिफ्ट केलं. पेशंट माझ्याकडे 4 ते 5 दिवस ॲडमिट होती. त्याच्यानंतर तिचं BP आम्ही स्टेबल केला, BPचे काही मेडिसिन्स बदलले आणि ते बाळ तिथे आळेफाट्याच्या NICUमध्ये 1.5 महिना NICUमध्ये राहून त्याच्यानंतर ते परत आलं आणि ते नंतर मला भेटायला आले. त्या बाळाला घेऊन अतिशय गहिवरून आलं आम्हाला की जेव्हा की आम्हाला खरोखरी माहिती नव्हतं की हे बाळ वाचणार आहे की नाही. फक्त त्या पेशंटचा जीव वाचवण्यासाठी आम्ही ते ऑपरेशन केलं. परंतु मला असं वाटतं की कधी कधी इथे आपलं नशीब म्हणू किंवा देवाचे आशीर्वाद असतील, आमच्या सगळ्या रुग्णांचे आशीर्वाद असतील आणि ह्यामुळे ते बाळ वाचलं. ती आई देखील सुखरूप आहे, ते बाळ देखील सुखरूप आहे. त्या बाळाचा जेव्हा पहिला वाढदिवस झाला त्यावेळेला सुद्धा त्या पेशंटने मला ते फोटो पाठवले आणि ही पेशंट मला वाटते की आयुष्यभर माझ्या लक्षात राहील. डॉक्टर अमोल सानप व डॉक्टर प्रबोधिनी सानप, आज आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या अद्ययावत सुविधा, मग ते गुडघे व खुब्याचे सांधेरोपण शस्त्रक्रिया असो किंवा किचकट प्रेग्नेन्सी केसेस असो, त्यासाठी डॉक्टर सानप हॉस्पिटल हेच योग्य निवड का आहे हेच आपण आज सांगून दिलं. कारण कॉस्ट, कन्व्हिनियन्स अँड क्वालिटी अर्थातच
खर्च, सुविधा व गुणवत्ता याचा योग्यमय इथे आपल्याला साधायला मिळतो, बघायला मिळतो. नमस्कार. आता आपण एक क्विक वॉकथ्रू अर्थातच एक झलक बघूया सानप हॉस्पिटलची. इथे बघू शकता आपण, हा जनरल वॉर्ड आहे पुरुषांसाठीचा आणि हा जनरल वॉर्ड आहे स्त्रियांसाठी. इथे ओपीडी आणि ओपीडीचा वेटिंग एरिया आहे. आपल्याकडे 4 डिलक्स रूम अवेलेबल आहेत आणि ही एक रिकव्हरी रूम अवेलेबल आहे. इथे ऑक्सिजनची पण फॅसिलिटी आहे आणि जर पेशंटला काही इंटेन्सिव्ह केअर अर्थात ICU केअर लागली तर आपण ह्या रिकव्हरी रूममध्ये पेशंटला शिफ्ट करतो. आपण पटकन एक डिलक्स रूम पण बघून घेऊ शकतो. ही डिलक्स रूम आहे. सगळ्या रूम ज्या आहेत हे अतिशय खेळतं वातावरण आहे. इथे खेळती हवा आहे, सूर्यप्रकाश आहे भरपूर. प्रत्येक रूममध्ये आपण एअर कंडिशन अर्थात AC ची सुविधा दिलेली आहे आणि प्रत्येक रूमला अटॅच्ड वॉशरूम पण आहे. रूममध्ये ऑक्सिजनची पण सुविधा आहे. कधी कधी पेशंटचं वय जास्त असल्यामुळे पोस्ट ऑफ केअरमध्ये पेशंटला ऑक्सिजनची पण गरज लागते, तर पेशंटला जागेवर शिफ्ट करून आपण थोडा वेळ ऑक्सिजन इथे पण लावू शकतो. आणि ही अटेंडंटसाठीचा छोटा बेड आहे आणि अतिशय खेळती हवा असलेला, भरपूर सूर्यप्रकाश असलेली अशी प्रशस्त स्पेशल रूम अवेलेबल आहे. तुम्ही बघू शकता पुणे मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये जशा प्रकारच्या क्लीन, नीट, अटॅच टॉयलेट, बाथरूम असलेल्या स्पेशल रूम असतात तशा स्पेशल रूम इथे अवेलेबल आहेत. प्रत्येक वॉशरूममध्ये, बाथरूममध्ये 24 तास गरम पाण्याची सोय देखील अवेलेबल आहे. ऑपरेशन थिएटर हे आपलं मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आहे, जे इंटरनॅशनल नॉर्म्स असतात कुठल्याही ऑपरेशन थिएटरसाठीचे, ते सगळे नॉर्म आपण पाळलेले आहेत. 3 बॅरियर सिस्टीम आपल्या ऑपरेशन थिएटरसाठी आहे. अर्थात ऑपरेशन थिएटरमध्ये एंट्री करायच्या आधी आपल्याला 3 दरवाजे ओलांडून जावं लागेल. आपण आता ऑपरेशन थिएटरच्या आतमध्ये जाऊया. हा पहिला बॅरियर आहे, हा दुसरा बॅरियर आहे. दोन्ही बॅरियरच्या मध्ये पेशंटची चेंजिंग रूम आहे. इथे पेशंट कपडे चेंज करू शकतात. हा दुसरा बॅरियर क्रॉस करून आपण आतमध्ये आलेलो आहोत. इथे सर्जिकल वॉशिंग एरिया आहे. इथे आतमध्ये तुम्ही बघू शकता सगळ्या अद्ययावत सुविधा अवेलेबल आहेत. वरती तुम्हाला दिसेल इथे लॅमिनार एअर फ्लो अर्थात हवा शुद्ध करण्याचं हे अत्यंत प्रगत असं तंत्रज्ञान असतं आणि त्याच्यामुळे ऑपरेशनच्या वेळेला जो इन्फेक्शन रेट आहे हा ऑलमोस्ट 0 होऊन गेलेला आहे. आपल्या हॉस्पिटलमध्ये कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन्स होत नाहीत, कारण हे लॅमिनार एअर फ्लो जो आहे याच्यामधनं जी हवा येते ती पूर्णपणे शुद्ध असते आणि त्याच्यामुळे ऑपरेशन थिएटरच्या आतमधलं जे वातावरण आहे हे अतिशय स्टराईल अशा प्रकारचं असतं. आणि हे जे आपलं ॲनेस्थेशिया मशीन आहे मेडिऑन कंपनीचं, अतिशय अद्ययावत सुविधा असलेलं, जनरल ॲनेस्थेशिया, स्पायनल ॲनेस्थेशिया, रिजनल ॲनेस्थेशिया सगळ्या प्रकारच्या ॲनेस्थेशियासाठी सगळ्या प्रकारच्या सोयींनी हे युक्त असं ॲनेस्थेशिया स्टेशन आहे. आणि हे दुसरं आपलं गायनेकोलॉजीचं ऑपरेशन थिएटर. इथे आतमध्ये सुद्धा सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. बॉयल्स मशीन, ऑपरेशन थिएटर, OT लाईट आणि अतिशय प्रशस्त असं ऑपरेशन थिएटर हे आहे. नमस्कार. आज आपण सानप हॉस्पिटल येथे आहोत आणि इथे आपण अशा काही रुग्णांच्या मनोगत किंवा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की ज्यांचे सांधेरोपांची शस्त्रक्रिया येथे यशस्वीरित्या पार पडलेली आहे. नमस्कार काका. नमस्कार. सर्वप्रथम तुमचे नाव सांगा आणि कुठून आलात तुम्ही ते सांगा. मी आवारी प्रकाश साहेबराव, मुक्काम पोस्ट अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर येथून आलोय. ऑपरेशन करण्याआधी तुम्हाला खुब्याचा काय त्रास होता? 2019 साली माझा मोटरसायकलवर थोडा अपघात झाला होता. तर मी मोटरसायकलवरून पडताना खुब्यावर पडलो होतो. पहिला पडताना डाव्या खुब्यावर पडलो आणि फिरून उजव्या खुब्यावर. डाव्या खुब्याला जास्त मार लागला होता, उजव्या खुब्याला कमी मार लागला होता. आणि मग निदान झाल्यानंतर सानप हॉस्पिटलचीच तुम्ही निवड का केली होती? मुंबई, पुणे अशा नाशिक आजूबाजूचे शहर आहेत ना, मी फिरून आलो होतो. प्रत्येक बऱ्याचशा हॉस्पिटलची मी थोडी माहिती घेतली. ऑपरेशनला फी किती लागते, तुम्ही इम्प्लांट कोणतं मटेरियल करणार आहे काय,
तर मग मी फिरून आल्यानंतर मी चॉईस पुन्हा सानप हॉस्पिटलच का केलं, तर थोडं सानप सरांची एक जी काम करण्याची जी पद्धत आणि प्रॅक्टिकल हे मला खूप आवडलं. कारण मी पहिल्या वेळेस गेलो त्याच वेळेस मला चांगला रिझल्ट आला होता. आणि इथे कसं आहे मॅडम, आपल्याला एकदम योग्य खर्च आणि जे इम्प्लांट आपल्याला टाकायचे ते पण एकदम व्यवस्थित इथं अवेलेबल होतात सगळं. आणि मग मोठ्या सिटीत जायची काही गरज येत नाही. आपला खर्च आपल्या परिस्थितीनुसार आपण आपला खर्च करतो. संगमनेरमध्ये सानप हॉस्पिटल हे नक्कीच या बाबतीत बेस्ट आहे. चांगलं आहे. सर, आता ऑपरेशन आधी तुम्हाला होणारा त्रास आणि आता तुमचं ऑपरेशन हे सक्सेसफुली इथे झालेलं आहे, तर तुम्हाला आता कसं फील होतं? ऑपरेशनच्या आधी मॅडम मला बाईक तर चालवता येतच नव्हते, खाली मांडी घालून बसता येत नव्हतं आणि टॉयलेटला पण तकलीफ व्हायची, पळता येत नव्हतं, चालता येत नव्हतं व्यवस्थित. म्हणजे एकदम मी म्हणजे लहान मुलांना आपण कसं चालायला शिकवतो सेम माझी तशी कंडिशन झाली होती. सानप हॉस्पिटलची तुम्ही निवड केली हे योग्य आहे असं तुम्ही तुमच्या शब्दात हे देवदूत भेटले मला मंदिरात देव नाही दिसला, मला माणसात देव दिसला आणि त्यापैकी सानप डॉक्टर. माझ्या बहिणीने एकच सांगितलं, ज्या सरांचं शिक्षण आणि प्रॅक्टिकल KEM ला झालेले, भाऊ तू डोळे झाकून त्यांच्याकडे ऑपरेशन कर. माझ्या बहिणीचं आणि माझी थोडी तयारी, आणि खरं माझ्या बहिणीनं मला सपोर्ट केला, भाऊ तू तुझी मानसिक तयारी कर आणि सानप सरांकडेच तू ऑपरेशन करून घे. जसं KEM हॉस्पिटलमध्ये पूर्ण जगातून पेशंट तिथे येतात, KEM हॉस्पिटलमध्ये असंच सानप सरांकडे संगमनेरमध्ये पूर्ण महाराष्ट्रातून नाही तर पूर्ण देशातून पेशंट एक दिवस असं येईल का इथं सगळे पेशंट आपल्या देशातून येतील, केवळ पैशासाठी नाही, पण इथले स्टाफ, त्यांचं ऑपरेशन थिएटर, त्यांची जी पेशंट बरोबरची वर्तणूक एकदम म्हणजे असं वाटत नाही का आपण डॉक्टरांकडे आलोय म्हणून. जास्तीत जास्त म्हणजे कमीत कमी 4 किलोमीटर पेक्षा जास्त मी चालतो आज. आणि मला सानप सरांनी एक माझं ऑपरेशन आता या दुसऱ्या पायाचं होऊन 4 महिने झाले. आज कंप्लीट 30 तारीख आहे, 4 महिने झाले. तर मला सानप सर बोलले 6 महिने हो द्या, तुम्ही चॉईस करा कोणताही गड आणि तो गड तुमचं तुम्ही चढून या. 6 महिने अशा काकांना भेटलो की ज्यांची खुब्याची सांधेरोपण शस्त्रक्रिया डॉक्टर सानप डॉक्टरांनी यशस्वीरित्या पार पाडली होती. आता आपण अशा काकूंची गप्पा मारणार आहोत की ज्यांच्या दोन्हीही गुडघ्यांचं सांधेरोपण हे हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या पार पडलेलं आहे. तर काकूंची थोड्या गप्पा मारूया. नमस्कार काकू. नमस्कार. मला सर्वप्रथम तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आलात हे सांगा. माझं नाव अनुपमा उदय दास्ताने, इथलीच आहे मी संगमनेरची. अच्छा. तुमचं वय काय आहे आता आणि तुम्हाला हा गुडघ्याचा त्रास किती वर्षांपासून होत होता? माझं वय 71 आहे आणि बरेच 15-1 वर्षापासून मला तसा त्रास होत होता आणि या वर्षात खूपच झाला. म्हणजे चालणं मुश्किल झालं मला. म्हणून माझा भाऊ आहे, त्याच्या मुलाचे दोस्त आहेत डॉक्टर. तर त्याच्याशी मी बोलले, तर म्हणे आपण जाऊया. का कोण नाही, पण डॉक्टरांशी बोलताना मला त्यांच्या बोलण्यात म्हणजे अशी खूप आत्मीयता, जे आपुलकी, म्हणजे असं म्हटलं इथेच करायचं आपल्याला ऑपरेशन. काकू, आता तुमचं ऑपरेशन होऊन किती दिवस झाले? 10-11 महिने झाले. अच्छा. आणि आता हे ऑपरेशन यशस्वीरित्या झाल्यानंतर तुम्हाला त्याचा कसा फायदा झाला आहे? फायदा म्हणजे फुल फायदा झाला, पूर्ण फायदा झाला मला. अजिबात त्रास नाही, मी छान फिरते सगळं म्हणजे. आणि अगदी नर्मदा परिक्रमेला मी आत्ता जाऊन आले. अच्छा. अरे वा, क्या बात आहे. म्हणजे ज्या लोकांच्या मनामध्ये भीती असते की गुडघ्याचं प्रत्यारोपण केल्यानंतर की माणूस साधू होतो किंवा ते सक्सेसफुल होत नाही, तर आपल्याकडे एक समोर जिवंत उदाहरण आहे की त्यांचं ऑपरेशन होऊन अवघे 11 महिने झालेले आहेत आणि त्या काकू यशस्वीरित्या नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आल्या आहेत. म्हणजे डॉक्टरांचं या बाबतीत तर नक्कीच कौतुक आहेत. आणि मॅडम, काकू तुमचं पण नक्कीच अभिनंदन की तुम्ही मनाने खंबीर राहिला, डॉक्टरांवर एवढा विश्वास दाखवला, सरांनी तुमचा विश्वास सार्थ ठरवला. अगदी अगदी. मला म्हणजे का पण आल्यापासून मला अशी भीती किंवा काय असं काही वाटलं नाही.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.